नेहमीप्रमाणे घरासमोर लावलेली अल्टो कार दोन अज्ञातांनी पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी रात्री 12च्या सुमारास अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव येथे घडली आहे। ही कार जळून खाक झाली असून सुदैवाने घराला आग लागल्यावर तेवढ्यात ग्रामस्थांनी ती विझवली। विशेष म्हणजे 15 दिवसात गाडी पेटवून देण्याची ही दुसरी घटना आहे। मठपिंपळगाव येथील आकाश नंदकिशोर जिगे हा जालना येथील एका खासगी रुग्णालयात काम करतो। तेथील एका मित्राने 4 चाकी गाडी 3 महिन्यांपासून जाण्या येण्यासाठी त्याला दिली होती। नेहमीप्रमाणे आकाशाने घरासमोर लावून परिवारासह झोपलेले असताना रात्री 12च्या सुमारास 2 तरुण दुचाकीवर आले। त्यांनी आजूबाजूचा अंदाज घेतला। त्यातील एकाने दुचाकीची डिक्की उघडून त्यातून पेट्रोलची कॅन काढून गाडीवर टाकली आणि माचिसने गाडी पेटवून दिली। पेटलेल्या गाडीचे टायर फुटल्याने आवाज झाला तेव्हा घरातील सदस्य जागी होऊन बाहेर बघितले तेव्हा आगीचा भडका आणि धूर दिसला। आगीमुळे टायर आणि गाडीच्या धुराने घरातील सदस्यांना श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला। घरात एक छोटे बाळ होते। घरातील सदस्यांनी पाठीमागून स्लॅपवर सुरक्षित जागी आसरा घेतला। आगीची घटना गावात पसरली तेव्हा आजूबाजूचे शेजारी आणि गावातील तरुण जागी झाले। त्यांनी तात्काळ पाणी मारून आग विझवली। सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने लावलेले सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता घटना त्यात कैद झाली होती। त्यात 2 अज्ञात तरुणांनी हे कृत्य केल्याचं लक्षात आलं। या प्रकरणी अंबड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे।